रहिमतपूर येथील हिंदनगर वाचनालय व ग्रंथालयाच्या 73व्या वर्धापन दिनानिमित्त संशोधक व लेखक यांचा सहवास संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक पंकज फणसे यांनी तंत्रज्ञानाची लोकशाही पुढील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन केले। अध्यक्षस्थानी लेखक प्राध्यापक प्रकाश बोदे होते। यावेळी रहिमतपूर सहकारी बँकेचे चेअरमन सुनील माने, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने, तत्कालीन नगराध्यक्ष आनंदा कोरे, मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष हनुमंत भोसले, संचालिका उर्मिला जाधव, माजी नगरसेवक विद्याधर बाजारे, बेदिल माने, धैर्यशील सुपले आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। नगर परिषद वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम या ठिकाणी आपण राबवत आहोत। या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं तर आपण हिंदनगर वाचनालय व ग्रंथालयाचा 73वा वर्धापन साजरा करत आहोत। या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोदे इनामदार सर, त्याचबरोबर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय पंकज फणसे, PhD अभ्यासक जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली, अभ्यागत प्राध्यापक राज्यशास्त्र दिल्ली विद्यापीठ, स्तंभ लेखक लोकसत्ता। खरं तर आपण हिंदनगर वाचनालयाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असतो। या उपक्रमासाठी सन्माननीय सुनील माने भैयासाहेब यांच्या नेतृत्वाखाली रहिमतपूर हिंदनगर वाचनालयाची वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। वर्धापन दिन वाचन संकल्प महाराष्ट्राच्या या उपक्रमाचे 13 जानेवारी 1952 रोजी स्वर्गीय आशाताई देशपांडे आणि त्यांच्या सहकार्याने लावलेले हिंद वाचनालय या विजयाचे आज आपण वटवृक्ष होताना पाहता। याच्या पारंब्या विविध रूपाने आपल्या समोर विस्तारताना दिसत आहे, जसे की स्वतंत्र पेपर वाचन कक्ष, स्वतंत्र बाल विभाग, स्वतंत्र संदर्भ विभाग, महिला विभाग, स्वतंत्र अभ्यासिका। हा वटवृक्ष आणखी समाजाच्या मनामध्ये रुजवावा यासाठी आपल्या सर्वांचे प्रयत्न सुरू आहे। ते आपण विविध उपक्रमाच्या माध्यमातून राबवत आहोत। त्याचाच भाग म्हणून आजचा हा एक कार्यक्रम आहे। आज आपल्या मार्गदर्शक म्हणून लाभलेले रहिमतपूर नगरीचे मुख्याधिकारी गव्हाणे साहेब, त्यांचे मित्र पंकज फणसे हे तर खरं आपल्या रहिमतपूरचे आहेत, त्या आपल्या सर्वांना माहीत असावं, त्यामुळे मी करत आहोत। आणि त्याचबरोबर आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष लाभलेले आहेत ते प्रकाश बोदे सर, यांचे विविध पुस्तके प्रकाशित झालेली आहेत। ते आज आपल्याला त्यांच्या लेखन शैलीविषयी सांगणार आहेत। तसेच नगर विकास विभागाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या। त्यामध्ये रहिमतपूरचे आपले मुख्याधिकारी आहेत, त्यांनी देखील बुद्धिबळ मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे। सांगायची झाली तर आपले जे कर्मचारी आहेत ते क्रिकेटमध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला आणि बॅडमिंटन स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आपल्या पवार मॅडम साधना पवार यांनी मिळवलेला आहे। आणि सर्व मंडळी
जे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं काम केलेलं आहे त्यांचा देखील या ठिकाणी गुणगौरव होणार. खरं तर मी आपल्या सर्वांना हिंदनगर वाचनालयाच्या मार्फत आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि आज या ठिकाणी बोधेसर कार्यक्रमाचे अध्यक्ष लाभले, त्याचबरोबर फणशे सर अतिशय बिझी शेड्यूल असताना देखील आपल्याला वेळ काढून या ठिकाणी आले, त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो. थांबतो. जय हिंद. खूप लहान असताना एक 10-12 वर्षापर्यंत मी रेहमतमध्येच होतो. फणसे गुरुजी तुम्हाला सगळ्यांना माहीत असतील. मी हिंद वाचनालयामध्ये फार म्हणजे त्यावेळी यायचो. उन्हाळ्याच्या सुट्टीत तिथं वाचन स्पर्धा असायच्या, त्यावेळी नंबर पण मिळवायचा. तर या सगळ्या गोष्टी होत होत्या. आणि त्यानंतर एवढ्या वर्षांनी एवढी मोठी इमारत बघून खरंच म्हणजे कौतुक वाटतं की एवढ्या छोट्या गावात एवढा मोठा वाचनाचा उपक्रम, ते पण वाचनाला असंगत होताना जी भरभरून आलेली आहे, फ्लरिश झालेली आहे, ती खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्या सिस्टीमचा एक भाग म्हणून इथं येताना एक अभिमानाची भावना माझ्या मनामध्ये आहे. त्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि आपण आता एक विषयाकडे बोलूया, तंत्रज्ञान आणि लोकशाही. तर मुळात तंत्रज्ञान म्हणजे काय? तुम्ही सगळेजण म्हणता टेक्नॉलॉजी अशी आहे, टेक्नॉलॉजी तशी आहे, पण कधी तुम्ही विचार केला की टेक्नॉलॉजी म्हणजे काय आहे? 3 इडियट्स बघितलाय सगळ्यांनी? 3 इडियट्स बघितलाय ना? त्याच्यामध्ये एक मशीनची डेफिनेशन आमिर खानला विचारली जाते, आठवते? पॅन्टच्या चेनचं उदाहरण देतो की तो काय म्हणतो की तंत्रज्ञान ही अशी गोष्ट आहे, म्हणजे तो मशीन बद्दल बोलत असतो की जे माणसाचं काम फार सोपं करेल. मग ते पॅन्टच्या चेन पासून आपल्या पेनापासून प्रत्येक गोष्ट, आपण जे शर्टाचं बटन असेल, हे सगळं तंत्रज्ञानाचे आविष्कार आहेत. मग याचा आणि राजकारणाचा संबंध कुठं आला? राजकारण म्हणजे काय की मोठमोठे पुढारी असतात, राष्ट्रीय सुरक्षा, त्यानंतर आपण म्हणू शकतो डेव्हलपमेंट, आर्थिक प्रगती, या सगळ्या गोष्टीवर बोललं जातं. या दोन्हीचा संबंध कुठं आला? कधी तुम्हाला वाटलं का की या गोष्टीमध्ये काय संबंध असेल? कोणी सांगू शकतं? तुम्हाला ईव्हीएम माहिती आहे, बरोबर आहे? मतदान यंत्र. मतदान यंत्र काय आहे? तंत्रज्ञानच आहे ना. आधी निकाल मतमोजणीसाठी 1 दिवस लागायचा, 2 दिवस लागायचे. आज तुम्हाला एकदा मतमोजणी चालू झाली की तासाभरात सगळं कळून जातं. पेपरचा वापर नाही, फार सगळ्या गोष्टी सुलभ झाल्या. कशामुळे झाल्या? तंत्रज्ञानामुळे. तर या ज्या गोष्टी आपण बघतो, तर तंत्रज्ञानाचा वापर खरंच फक्त आजच्या पुरता मर्यादित आहे. कारण पहिल्यापासून लोकशाही किंवा आपण म्हणू शकतो राजकारण, बेसिकली त्यावेळी राजेशाही होती, नंतर लोकशाही आली, आणि मग तंत्रज्ञानाचा वापर कसा बदलत गेला. तुम्हाला माहितीये इंग्रजांचं भारतावर ज्यावेळी राज्य आलं, त्यावेळी त्यांच्याकडे चांगली गोष्ट काय होती, ते एवढ्या हजारो किलोमीटर दूरवरून आले भारतात. फोन नव्हते त्यावेळी की इथून तिकडे कॉन्टॅक्ट करायचे, किंवा मुठभर लोक आले होते, तरी सुद्धा त्यांनी 150 वर्ष राज्य केलं. त्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण काय होतं? त्यांचा आरमार, म्हणजे नेव्ही. दुसरी गोष्ट काय होती? त्यांची शस्त्रास्त्र, ती आपल्यापेक्षा फार प्रगत होती. त्यांना माहित होतं की जे युद्ध आहे ते फक्त शस्त्रांच्या बळावर लढलं जात नाही. त्यासाठी तुम्हाला काय लागतं? तर लोकांचा भेद करावा लागतो. त्यासाठी वेगवेगळी तंत्र वापरावी लागतात, हेरगिरी करावी लागते. या सगळ्या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या. आणि त्याच वेळी जे आपले जे स्थानिक राजे होते ते एकमेकांच्यात लढत होते. म्हणजे असं नाही की फक्त मुघल आणि मराठा लढतायत, तिकडे निजाम आहे, टिपू सुलतान आहे. मराठ्यांच्या मराठा लोकांमध्ये सुद्धा वेगवेगळे सरदार होते, जसे पेशवे आहेत, शिंदे आहेत, होळकर आहेत, ते सुद्धा एकमेकांमध्ये लढायचे. म्हणजे इंग्रज ज्यावेळी पुण्याच्या डोक्यावर बसले होते 1802 मध्ये मला वाटतंय, त्यावेळी यशवंतराव होळकर पुण्यावर चालून आले होते आणि पुण्याला बेचिराग केलं होतं. म्हणजे ते लोक हजारो किलोमीटर दूरवर येऊन इथं आपल्या इथं म्हणजे राज्य मिळवण्याचा प्रयत्न करतायत, आणि आपण फक्त आपापल्या लढाई करण्यात व्यस्त होतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी जाणल्या आणि आपण पारतंत्र्याच्या छायेत गेलो. जर आपण लोकशाहीकडे बघितलं तर लोकशाहीमध्ये काय आहे की लोकशाहीची डेफिनेशन, जी व्याख्या आहे, कोणी सांगू शकतं लोकशाही म्हणजे काय? बरोबर. तर एक फार प्रसिद्ध व्याख्या आहे आणि फार सोपी व्याख्या आहे की लोकांनी लोकांच्यासाठी
लोकांकडून जी शासन पद्धती अवलंबलेली आहे ती म्हणजे लोकशाही. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, ज्यावेळी शासन निर्णय कोणताही होतो, तुम्ही विचार करा 1950-52 मध्ये ज्यावेळी पहिली निवडणूक झाली होती, त्यावेळी आज आपल्याला कळतं की आपण फेसबुक, मोबाईल किंवा युट्यूब असेल, न्यूज चॅनल आहे की जी निवडणूक आयोग आहे त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की या दिवशी निवडणूक आहे, तुम्हाला माहिती आहे मतदान कसं करायचं, सगळ्या गोष्टी. पण 1952 ला ज्यावेळी निवडणूक झाली, लोकांना लोकशाही म्हणजे काय माहित नाही. आमदार काय असतो, खासदार काय असतो, नगरसेवक काय असतो, ह्या गोष्टींचा त्यांना पत्ता नाही. बायकांना घराच्या बाहेर जायला परवानगी नाही. अशा परिस्थितीत, त्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा भारतानं, म्हणजे अक्षरशः त्यावेळी असं होतं की लोकशाही ही व्यवस्था एक पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये, म्हणजे अमेरिका असेल, युरोप असेल, तिकडे मानलं जायचं की जी लोकशाही आहे ती फक्त प्रगत राष्ट्रांसाठी आहे. भारतासारख्या, आफ्रिकेसारख्या देशांना लोकशाहीचा हक्क नाही, कारण त्या लोकांना लोकशाहीची किंमत नाही, असं सरळच म्हणलं जायचं. आणि ज्यावेळी भारत त्यावेळी असा पहिला देश होता, म्हणजे तुम्ही जर बघितलं, अमेरिकेमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार कधी मिळाला? 1966 ला. जगात फार थोडे 2 देश होते त्यावेळी की जे महिलांना मतदानाचा अधिकार होता. त्या काळी भारतानं प्रचंड मोठी एक क्रांतिकारी भूमिका घेतली आणि सार्वत्रिक मतदानाचा अधिकार दिला. 1952 मध्ये ज्यावेळी निवडणूक झाली होती, त्यावेळी बरेच पत्रकार अमेरिका, युरोपमधून आले होते आणि ते पाहत होते की शासन व्यवस्था इथली नष्ट कशी होते आणि ब्रिटिशांचं राज्यच भारतासाठी वरदान कसं होतं हे दाखवायचं होतं. आणि ज्या हिरिरीनं ते पहिली जी निवडणूक प्रक्रिया होती ती पुढाकार घेऊन पार पडली आणि भारतामध्ये, म्हणजे तुम्ही जर बघितलं 1947 नंतर किंवा 1940 नंतर बऱ्याच देशामध्ये, आशिया असेल, आफ्रिका असेल, बऱ्याच देशामध्ये, दक्षिण अमेरिका आहे, लोकशाही आली. आपल्या शेजारचा पाकिस्तान बघा, पाकिस्तानमध्ये सुद्धा काय झालं, लोकशाही आली, पुन्हा हुकुमशाही आली, पुन्हा लोकशाही आली, असे ती आवर्तनं राहत गेली. पण भारतात जर आपण बघितलं तर पहिल्यापासून सुरुवातीपर्यंत, म्हणजे आज शेवटपर्यंत लोकशाही कायमस्वरूपी आहे. तर ही भारताची ताकद आहे आणि ती कुठून आली? 1952च्या निवडणुकीमध्ये. तर आपला जो मुद्दा आहे की लोकांना ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत, निवडणुकीचं महत्व कळलं पाहिजे, लोकशाहीचं महत्व कळलं पाहिजे, मत कसं द्यायचं, विकास किंवा आपण म्हणू शकतो की लोकशाहीमध्ये नागरिक म्हणून भूमिका काय आहे, या सगळ्या गोष्टी साक्षर करण्यासाठी आज आपल्याकडे युट्यूब आहे. त्यावेळी काय होतं, रेडिओ होते, ते पण गावात एखाद्या ठिकाणी, सगळ्यांकडे नव्हते, नंतर टीव्ही आले. तर या सगळ्या गोष्टींचा फायदा असा झाला की शासनाला जे काय सांगायचंय, विरोधी पक्षांना जे काय सांगायचंय, ते प्रत्येकाला 1 to 1 रीच होणं, पोचणं अवघड होतं. मग त्यांनी काय केलं, या सगळ्या गोष्टींचा अवलंब केला. आपली प्रिंट मीडिया आहे, जी वृत्तपत्र आपण वाचतो, जुन्या काळी जर आपण बघितलं तर सगळ्यांना वाचायला पण यायचं नाही. असे कॉमन कट्टे असायचे की लोक आले, त्यांनी तिथं बसले आणि त्यांनी वाचायला सोबत एक जण कोणतरी वाचणार आहे, तो लोकांना सांगायचा की आजच्या बातम्या काय आहेत. आपण शाळेत असताना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी केल्यात की म्हणजे तुम्ही आज करत असाल, मला माहिती नाही आज वृत्तपत्रांना किती भूमिका आहे दैनंदिन शाळेमध्ये, पण तुम्हाला जर आठवत असेल की सकाळी प्रार्थनेच्या वेळी आजच्या ठळक बातम्या, मग प्रत्येकाला सांगितलं जातं की आजच्या ठळक बातम्या सांगा. तर ही जी पद्धत आहे ती त्या काळी पण चालायची आणि त्यावेळी लोकांना माहितीचं तेवढं एकमेव साधन होतं. नंतर टेलिव्हिजन आले, त्यावेळी काय झालं की तुम्ही फक्त आवाज जर ऐकत असाल तर तुमची जी लक्ष केंद्रित करण्याची जी प्रवृत्ती आहे ती फार कमी वेळ असते. टेलिव्हिजनमुळे ती वाढली. तुम्ही एक 10 मिनिटाचं जर गाणं ऐकत असाल तेवढ्या कॉन्सन्ट्रेशन, त्याच्या जागी तुम्ही 3 तासाचा चित्रपट पाहावा लागला. हे जे आपण म्हणू शकतो एक क्रांती आहे. त्यामुळे काय झालं, लोकांना देवाणघेवाण वाढली, वैचारिक देवाणघेवाण वाढली. नंतर आपण म्हणू शकतो या सगळ्या गोष्टी होत गेल्या, त्याच्यानुसार लोकांचा आपण रीच वाढत गेला लोकांपर्यंत आणि लोकशाही बळकट होण्यास मदत झाली. लोकांनी लोकांच्यासाठी केलेली आणि लोकांकडून उद्धृत केलेली जी राज्य व्यवस्था आहे त्याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग देखील फार महत्वाचा आहे. हा नागरिकांचा सहभाग वाढवण्यात तंत्रज्ञानाने फार मोठी भूमिका बजावली. कारण उदाहरणार्थ रहिमतपूर आहे, रहिमतपूरमध्ये कोणता एक नवीन विकास प्रकल्प आणायचा आहे आणि तो जर निर्णय मुंबईत बसून किंवा दिल्लीत बसून जर घेतला असेल आणि स्थानिक नागरिकांना मान्य नसेल तर ते तुम्ही एकतर तुम्हाला तो निर्णय घेतला गेलाय याची माहिती असली पाहिजे
आणि जर तुम्हाला जर विरोध करायचा असेल तर तो विरोध सरकारपर्यंत पोहोचवणं हे देखील त्या सिस्टीम मध्ये अंतर्भूत असलं पाहिजे. या दोन्ही गोष्टी कधी शक्य आहेत? तर एक तंत्रज्ञान आहे. आजकाल तुम्ही जर बघू शकता की ज्या म्हणजे पत्रकारांपासून इव्हन वेगवेगळे पोर्टल आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा विरोध दर्शवू शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टी नागरिकांचं एक आपण म्हणू शकतो की पार्टिसिपेशन वाढवण्यासाठी फार फायदेशीर ठरल्या. या झाल्या सगळ्या डोमेस्टिक गोष्टी. नंतर आपण म्हणू शकतो ईव्हीएम आले किंवा 21व्या शतकात जर सगळ्यात जास्त बदललं काय असेल तंत्रज्ञान, म्हणजे आता आपण रेडिओ आहे, टेलिव्हिजन आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. 21व्या शतकात सर्वात जास्त काय बदललं असेल तर तंत्रज्ञानाचा जो वेग आहे आणि आवाका. आपला जो हातात मोबाईल असतो, आपण दैनंदिन प्रत्येक गोष्ट करत असतो. इव्हन मी असं सांगेन की तुम्हाला, तुम्ही जर फोन इंटरनेट बंद चालू ठेवलं आणि तुम्ही फक्त मित्राशी बोलत असाल, मला गोव्याला जायचं किंवा गोव्याला आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ, आणि तुम्ही जर थोड्या वेळाने युट्यूब वगैरे चालवायला सुरुवात केली, ब्राउझिंग करायला सुरुवात केली, तर ज्या जाहिराती आहेत तुम्हाला दिसतील गोव्याच्या. आपला मोबाईल आपल्या सगळ्या गोष्टी ऐकत असतो. आपली जी प्रायव्हसी आहे, म्हणजे तुम्ही कुणाशी बोलता, काय बोलता, तुम्हाला कुठली गोष्ट आवडते, तुम्हाला कोणता राजकीय पक्ष आवडतो, तुम्ही देवावर विश्वास ठेवता का नाही ठेवता, तुम्ही कोणत्या धर्माचे आहात, या सगळ्या गोष्टी मोबाईलला माहिती असतात, पण आपल्याला याची माहिती नाही. तर माहितीचं जे आपण म्हणू शकतो कॉन्सन्ट्रेशन एका ठिकाणी झालेलं आहे मोबाईलमध्ये. आणि त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम काय आहे की त्यासाठी तुमची संमती घेतली आहे की नाही घेतली. म्हणजे हे सगळा तुमचा डेटा आहे, तुम्ही कोणाशी बोलता, काय बोलता. घरात सुद्धा आपण काय म्हणतो की माझ्या प्रायव्हसीचा आदर राखा, की मला ह्या गोष्टी शेअर नाहीत करायच्या. पण तुम्ही सगळ्या गोष्टी करताय त्या ऑलरेडी मोबाईल कंपन्यांना माहिती आहे, गुगलला माहिती आहे, तुमच्या टेलिफोन ऑपरेटरला माहिती आहे, तुम्ही कोणाशी किती वेळ बोलता, त्याच्यावरून ते अनालिसिस करून मग सांगू शकतात की या दोन व्यक्तींमधला संबंध काय आहे. तर या सगळ्या गोष्टी तुमच्या परवानगी विना ज्यावेळी होत असतात. आणि त्यातून पण काय आहे की जे माहिती जी स्टोअर केली जाते ती भारतात नाही स्टोअर केली जाते. त्याचे जे आपण म्हणू शकतो डेटा सेंटर्स आहेत ते सगळे कुठे आहेत, स्थित आयर्लंडमध्ये किंवा अमेरिकेमध्ये. मग उद्या समजा तुम्हाला शासनाला ती माहिती पाहिजे देखील असेल तर ती माहिती तुम्हाला मिळणार कुठं? सरकारला ते त्याच्यापुढे ऍक्सेसच नाही की ती माहिती ते मिळवू शकतात. मग अशा परिस्थितीत उद्या जर बाहेरील कुठल्या घटकाला वाटलं की भारतातली जर लोकशाही आहे तिला आपण डिस्टर्ब करायचंय. तुम्हाला एक सेन्सिटिव्ह उदाहरण देतो. पुसे सावळी दंगल झाली होती मागच्या वर्षी, तुम्ही सगळ्यांनी फार जवळून पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये आपण लोक कोण होते याच्यापेक्षा तंत्रज्ञानानं भूमिका कशी बजावली. एक शांत वाटणारं शहर, बाहेरून लोक आले, त्यांनी एक ठराविक व्हिडिओ अपलोड केले सोशल मीडियावर, त्याच्यातून दंगे झाले, एकमेकाला मेसेजेस पाठवले आणि प्रत्यक्ष मला वाटतं एक मृत्यू झाला होता त्याच्यामध्ये. काही गोष्ट स्थानिकांचा कुठलाही सहभाग नसताना फक्त बाहेरील लोकांनी येऊन त्या गोष्टी प्रसार केला आणि त्याची परिणती झाली दंगलीमध्ये. दिल्लीमध्ये 2020 मध्ये दंगल झाली होती. सेम सिच्युएशन की फक्त खोट्या माहिती पसरवल्या गेल्या आणि त्याच्यातून काय झालं की दोन जे धार्मिक गट आहेत त्यांच्यामध्ये शत्रुत्व वाढलं आणि त्याच्यातून फार मोठी दंगल झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आले होते भारतामध्ये. नरेंद्र मोदी पंतप्रधान त्यावेळी त्यांच्या बरोबर बिझी होते, मात्र त्यावेळी दिल्लीमध्ये दंगल चालू होती. आणि त्यामुळे काय झालं की भारताची इमेज खराब होऊ नये म्हणून न्यूजपेपरमध्ये त्या बातम्या देखील आल्या नाहीत आणि सगळ्या गोष्टी तिकडे म्हणजे बऱ्याच जणांचे त्यावेळी मृत्यू पण झाला होता. तर या सगळ्या गोष्टी आहेत की तंत्रज्ञानामुळे दंगल पसरवणं फार आपण म्हणू शकतो सोपं झालेलं आहे. तंत्रज्ञानामुळे अजून काय होतं, फेक इन्फॉर्मेशन आपण म्हणू शकतो किंवा डीप फेक ज्याला म्हणतात. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध चालू आहे, माहिती आहे ना. तर त्याच्यामध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणून त्यांचा एक व्हिडिओ आला होता. तर ते सांगत होते की मी युक्रेनच्या सैनिकांना आवाहन करतो की त्यांनी आपापल्या हातातली शस्त्र खाली टाकावी, शरणागती पत्करावी आणि तुम्ही माघारी आपापल्या कॅम्पमध्ये या. ज्यावेळी युद्ध चालू आहे, लोक म्हणजे सैनिक आघाडीवर लढतायत आणि त्यांना अशा प्रकारचे मेसेजेस केले. लोकांना समजणार नाही ना की आपला नेता सांगतो शस्त्र टाकून द्यायला. थोड्या दिवसाने कळालं की तो जो शस्त्र आहेत किंवा तो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पूर्णपणे एआयच्या माध्यमातून बनवला होता, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून बनवला होता.
आणि त्याच्यातून काय झालं, कन्फ्युजन झालं आघाडीवर लढणाऱ्या लोकांचं, त्यांचं मनोबल खच्ची झालं. भारतात देखील मागच्या वर्षी ज्या लोकसभा निवडणुका झाल्या होत्या अशा प्रकारचे व्हिडिओ फार मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. आणि आपल्याला एक सवय लागली की आपण मोबाईलच्या स्क्रीनवर बघत असतो, व्हिडिओ बघत असतो, नवीन 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 माहिती मिळत असते. आपण कधीच पाहत नाही की ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे. म्हणजे मला सांगतो की ते एक की आज रात्री 12 वाजता मोबाईल बंद ठेवा, ते सोलर रेडिएशन येणार आहे. इथून ते अगदी त्या फ्रीज मध्ये लिंबाच्या साली फ्रीज मध्ये जपून ठेवा आणि त्याच्यातून खिसून तुम्हाला आरोग्यासाठी फायदा होऊ शकतो. प्रश्नच पडत नाही की ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे. हा जो परिणाम आहे की आपण जो विचार करतो, जोपर्यंत मला सत्य वाटत नाही एखादी गोष्ट, तोपर्यंत ती खरी आहे का खोटी आहे ही शहानिशा न करता त्याच्यावर अंधविश्वास ठेवण्याची जी प्रवृत्ती आहे ती तंत्रज्ञानामुळे 21व्या शतकात वाढलेली आहे आणि आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. दुसरी गोष्ट अजून काय आहे की या सगळ्या गोष्टी म्हणजे हे फेक व्हिडिओ वगैरे आधी पण होते. म्हणजे अगदी तुम्हाला उदाहरण जर द्यायचं तर महाभारताच्या काळात ज्यावेळी नरोवा कुंजरोवा म्हणजे युधिष्ठिराला विचारलं होतं की अश्वत्थामा मेला की काय, तर त्याने उत्तर दिलं होतं नरोवा कुंजरोवा. तर त्याच्यापासून आपल्याला फेक इन्फॉर्मेशन आहे. पण आता काय बदललं, आधीच्या काळी तो फक्त युधिष्ठिरच होता ज्याच्या बोलण्यावर द्रोणाचार्य विश्वास ठेवू शकत होते. दुसऱ्या कोणी सांगितलं असतं तर नसतं ठेवलं. मग तो एक पर्टिक्युलर घटक होता. जर तुम्हाला व्हिडिओ एडिट करायचा आहे, जर तुम्हाला खोटी इन्फॉर्मेशन जनरेट करायची तर कोणीही करू शकत होतं. पण आज काय झालं, ChatGPT माहिती आहे ना सगळ्यांना, कोण वापरतं, कोणच नाही वापरत. खरंच नाही वापरत कोण. तर ChatGPT ज्यावेळीपासून लॉन्च झालेला आहे तर प्रत्येक जण काय करतं की आपल्याला जे हवं ते उत्तर, आजकाल पुस्तकं वाचायच्या भानगडीत कोण पडतच नाही. प्रत्येक जण काय करतंय की एक प्रश्न टाकला, त्याच्यामध्ये कॉपी पेस्ट केला की त्याची उत्तर तुम्हाला तिथे मिळतंय. म्हणजे आधी असं असायचं की एखाद्या गोष्टीवर विचार केला की त्याचं पर्टिक्युलर उत्तर काय असेल. आजकाल विद्यार्थ्यांमध्ये ती म्हणजे ठीक आहे तुम्ही वापरत असाल तर फार चांगली गोष्ट आहे, पण इन जनरल हे झालेलं आहे की शाळेच्या विद्यार्थ्यांपासून ते कॉलेजपर्यंत प्रत्येक जण फक्त आणि फक्त ChatGPT वापरायला चालू झालं. याच्यामुळे काय झालं की प्रत्येक जण ही जी आधी फक्त तुम्हाला द्रोणाचार्य लागायचे, आता प्रत्येक जण द्रोणाचार्य बनलाय. प्रत्येक जण व्हिडिओ बनवतो, प्रत्येक जण इमेजेस बनवतो, प्रत्येक जण खोटी माहिती बनवू शकतो. याच्यामुळे काय झालं की जे माहितीचं आपण म्हणू शकतो की मोठ्या प्रमाणावर बंबार्डिंग झालंय सिस्टीम मध्ये की खरी माहिती कोणती आणि खोटी माहिती कोणती हे कोणालाच कळत नाही. आणि ह्याच्यातून आपला एक लोकशाहीवर विश्वास असतो की हा जो पर्टिक्युलर नेता आहे किंवा पर्टिक्युलर पक्ष आहे ह्याच्यावर माझी श्रद्धा आहे. पण त्या जर नेत्याची अशी खोटी माहिती किंवा खोटे व्हिडिओ जर आले तर आपल्या त्या श्रद्धेला जर तडा जात असेल तर आपला लोकशाहीवर विश्वास कसा राहणार. तुम्हाला या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर ही फक्त सुरुवात आहे. म्हणजे ChatGPT लॉन्च झालं 2 वर्ष झाली, येणाऱ्या 20 वर्षात काय होईल आपल्याला काहीच माहिती नाही. आणि आज पण ग्रामीण भागातला जो युवक वर्ग आहे किंवा तुम्ही अगदी इथपर्यंत बघत असाल की आज तुम्ही कुणाला फोन केला तर ते सायबर किडनॅपिंग वगैरे त्याच्याबद्दल तुम्हाला मेसेजेस येतात. तर ह्या आर्थिक गोष्टी झाल्या. त्याच गोष्टी ज्यावेळी राजकीय क्षेत्रात ज्यावेळी परावर्तित होतात त्यावेळी मग तो लोकशाहीला कुठे ना कुठेतरी धोका होण्याचा संभव असतो. आणि असं नाही की प्रत्येक वेळी फक्त म्हणजे तंत्रज्ञान लोकशाही मारक आहे. बऱ्याच गोष्टी आहेत की निवडणूक आयोग काय करतो, जे सगळे लोक आहेत मतदाते आहेत त्यांचा डेटा गोळा करायचं काम करतो. तर त्यावेळी निवडणूक आयोगाचं जे आपण म्हणू शकतो काम आहे तंत्रज्ञानामुळे फार हलकं झालंय. वोटर आयडी आजकाल तुम्हाला फोटो वोटर आयडी असल्यामुळे मतदानामध्ये फार सुलभता आलेली आहे. अजून आपण म्हणू शकतो की जो डेटा आहे की कोणता चुकीचा आहे कोणता आहे किंवा इवन जर सामान्य मतदाता म्हणून तुमच्या पुढे जर काही प्रश्न असतील की मला एक पर्टिक्युलर गोष्ट विचारायची निवडणूक आयोगाला, आधी ते फोन नंबर असायचे ज्याच्यावर फोन केला की फोन कधीच लावायचा नाही, बिझी काय व्हायचं. आज तुम्ही बॉट्स असतात, म्हणजे तुम्ही तिथे गेला क्वेरीज मध्ये तर तिथे येतं की तुमचा प्रश्न विचारा, तुम्ही प्रश्न विचारला की ऑटोमॅटिकली सिस्टम जनरेटेड उत्तर येतं, तुम्हाला टाकायची पण गरज नाही. याच्यामुळे काय झालं
की निवडणूक आयोगाला प्रत्यक्ष तिथं लोक ठेवायची गरज लागली नाही. तुम्ही तुमचा प्रश्न विचारा आणि तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. पण याचं नुकसान असं झालं की लोक काय करायला लागले की जे विरोधात आहेत किंवा ज्यांना लोकशाहीला धोका पोचवायचा आहे, ज्यांना आपल्या राजकीय फायद्यासाठी पूर्ण जी यंत्रणा आहे ती कोलमडून टाकायचे, या लोकांनी काय करायला सुरुवात केली की एका वेळी हजार 10,000 जण तिथं त्या सिस्टीमवर बसायला लागले आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याच्यामुळे काय झालं, ती जी यंत्रणा आहे ती कोलमडून पडली. मग ज्यांना गरज आहे त्यांना पण त्याची उत्तर मिळाली नाही. म्हणजे की जे तंत्रज्ञान आहे की तुम्हाला एका दृष्टीनं सक्षम बनवतं, पण त्याच बाजूला की ज्यांना गैरवापर करायचा आहे त्यांना सुद्धा ती विंडो प्रोव्हाइड करतं. दुसरी अजून गोष्ट, अणुबॉम्ब सगळ्यांना माहिती आहे. अणुबॉम्ब म्हणजे काय, तंत्रज्ञानाचं उदाहरण आहे ना. तर कधी काळी एक फक्त शस्त्र पूर्ण जगाला नाश करेल असा विचार कधी कुणी केला नव्हता. म्हणजे तुम्ही 100 वर्षापूर्वी जर कुणाला सांगितलं असतं की माणूस चंद्रावर पोहोचेल तर लोक त्याच्यावर हसली असती की तू काय पण सांगतो. पण आता जवळजवळ किती 70 वर्ष झाली ना, 70 वर्ष झाली माणूस चंद्रावर पोहोचला. त्यावेळी जर गेले, त्यानंतर आज पुन्हा मला वाटतं अपोलो शेवटची मोहीम होऊन 50 वर्ष झाली असतील. आज पण माणूस पुन्हा गेलेला नाही. पण ही गोष्ट त्यावेळी शक्य झाली. त्याच्या मागे बरेच कारणं होती. सर्वात महत्वाचं कारण काय होतं, शीतयुद्धामध्ये, शीतयुद्ध माहिती किती जणांना, अमेरिका आणि रशिया दोघांमध्ये शीतयुद्ध चालू होतं. दोघांना काय दाखवायचं होतं की आम्ही तंत्रज्ञानातली महासत्ता आहे. मग त्यांनी नवीन नवीन प्रयोग करायला सुरुवात केली. एकाने अणुबॉम्ब बनवला, दुसऱ्याने बनवला. रशियाने सगळ्यात पहिल्यांदा अंतराळात आपलं यान पाठवलं. त्याला प्रत्युत्तर म्हणून काय झालं की अमेरिकेने चंद्रावर माणूस पाठवला. तर ह्या अशा गोष्टींमधून नवीन गोष्टींचा विकास होत गेला. मात्र ती तंत्रज्ञानाची जी आपण म्हणू शकतो संवादकता आहे की एकेकाळी अणुबॉम्ब म्हणजे तुम्ही सगळेजण किती विकल्यात, 9वी. न्यूक्लिअर फिशन, विखंडन आणि केंद्रीकरण, आण्विक विखंडन आणि केंद्रीकरण, न्यूक्लिअर फिशन आणि फ्युजन ऐकलंय. ओके, तर 2 प्रकारचे अणुबॉम्ब असतात. एक जो बेसिक असतो त्याच्यामध्ये अणूचं विखंडन केलं जातं आणि दुसऱ्यामध्ये युरेनियम वगैरे जे जड अणू आहेत त्याचं विखंडन करून बॉम्ब बनवला जातो. आणि एक त्याच्या प्रकार पुढे येतो हायड्रोजन बॉम्ब. तर त्याच्यामध्ये काय करतात की हायड्रोजनच्या अणूंचं केंद्रीकरण करून म्हणजे जो विखंडन करणारा जो अणुबॉम्ब आहे त्याच्या कित्येक पटीने जास्त संवारक शक्ती निर्माण केली जाते. तर सामान्य बॉम्ब पासून तो एवढा संवारक बॉम्ब बनवत गेले. त्याच्यात अजून प्रगती झाली. मग एक वेळ अशी आली की अमेरिका आणि रशिया दोघांकडे 1000च्या वर शस्त्र अणुबॉम्ब आहे. तर त्यावेळी असं झालं की जर दोघांनी पण कदाचित एक जरी बॉम्ब वापरला तर पूर्ण जगाचा विनाश होणं शक्य आहे. मग त्याच्यातून एक असं झालं की म्हणजे अणुबॉम्ब बद्दल लोकांच्या मनात भीती बसली आणि जो त्याचा वापर करेल तो चुकीचा, अशा प्रकारचे समज निर्माण करायला सुरुवात झाली. त्यामुळे अणुबॉम्बची आपण म्हणू शकतो की कुठे ना कुठेतरी वापर थांबला. एआयच्या बाबतीत जर आपण म्हणलं तर एक अणुबॉम्ब आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांना नष्ट करतो किंवा एवढा संवाद घडवतो. एआय काय करतो समाजात की जसा कॅन्सर असतो शरीरातून पोखरत असतो वरून तुम्हाला काही दिसत नाही. एआय त्या प्रकारे काम करतो की तुमची सामाजिक व्यवस्था आहे, धार्मिक शांतता आहे किंवा आपण म्हणू शकतो निवडणूक जे संस्था आहेत, सगळ्या गोष्टींना आतून पोखरत जातो. लोकांचा त्या लोकशाहीवरचा विश्वास उडण्याची शक्यता असते. पण वरवर जर बघितलं तर असं त्या एआयचं अस्तित्व कुठे जाणवतच नाही जोपर्यंत तुम्हाला दिसत नाही की, कारण कसं होतं की हे जे व्हिडिओज बनवलेले आहेत तर एक तर ते फेक व्हिडिओ आहे ते समजायला वेळ लागतो. तोपर्यंत ते नुकसान व्हायचं ते नुकसान घडून गेलेलं असतं. जे आपण दंगलीमध्ये बघितलं, दंगलीच्या वगैरे जे नुकसान व्हायचं ते घडून गेलेलं असतं. पण एकदा झालेली दंगल, एकदा झालेला आपण म्हणू शकतो धार्मिक तणाव, तो रिकव्हर करणं फार अवघड असतं आणि गेलेले प्राण तर मागे येतच नाही. तर या सगळ्या गोष्टी होत असतात. दुसरी गोष्ट काय आहे की लोकशाही जर बघितलं तर लोकांची लोकशाहीवर श्रद्धा जी आहे ती फार गरजेची आहे. कारण जर आपण बघितलं जुन्या काही राजेशाही होती, राजेशाही आपण पिक्चर मध्ये वगैरे बघितलं असेल की लोकांची जोपर्यंत त्या राजावर श्रद्धा आहे तोपर्यंत ती राजेशाही चालायची. लोकांना जोपर्यंत जाणवते की या राज्य व्यवस्थेचा माझ्या अस्तित्वासाठी, माझ्या प्रगतीसाठी फायदा होतोय
तोपर्यंत जर ती राज्यव्यवस्था चालत असेल तर त्याला अर्थ आहे. पण ज्या क्षणी त्यांना वाटायला लागलं लोकांना की ही सगळी व्यवस्था आहे ती माझ्यासाठी चुकीची आहे आणि मला ही बदलायची, तर काय होईल की लोकांना वाटेल की जी व्यवस्था आहे ती आपण उघडून द्यावी, क्रांती करावी. आणि बाहेरच्या देशांमध्ये आणि आपल्यामध्ये हाच फरक आहे की गेली 70-75 वर्ष झालं आपल्याकडे लोकशाही अटळ आहे, त्याला आजपर्यंत दुसरा ऑप्शन नाहीये. आणि एवढा मोठा देश, एवढा मोठा आपण म्हणू शकतो विविधता आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीत जर तुम्ही बघितलं तर 100 किलोमीटरला तुम्हाला काही ना काहीतरी वेगळं सापडेल. एवढी मोठी विविधता असताना सुद्धा हा देश आजपर्यंत टिकून राहिला, याच्या मागे कारण आहे लोकशाहीवरील लोकांची श्रद्धा. आणि ती गेल्या 70 वर्षापासून आपण म्हणू शकतो की ती एक डेव्हलप होत गेली, उत्क्रांत होत गेली. आणि ती जर अशीच एक 5-10 वर्षात किंवा एखाद्या वर्षात जर बदलणार असेल तर ती फार धोकादायक आहे. तुम्ही जर अरेबिक राष्ट्रांमध्ये जर बघितलं तर इजिप्त आहे, त्यानंतर आपण म्हणू शकतो सिरिया आहे. सिरियामध्ये आताच क्रांती झाली आणि जे असं गव्हर्नमेंट होतं तर त्यांनी त्यांना हाकलून लावलं देशाबाहेर. बांगलादेश बघा, बांगलादेशमध्ये काय 1971 पासून लोकशाही होती, ठीक आहे, मध्ये मिलिटरी सत्ता वगैरे होती. पण जर बघितलं तुम्ही तर असं वाटत होतं की ज्या पद्धतीने बांगलादेश प्रगती करत होता तो भारताला आर्थिक आव्हान देईल. कारण जर तुम्ही बघितलं, तुम्ही जे ब्रँडेड कपडे बघता ना, आदिदास, नायकी, त्यांचे जे बूट असतात, त्यांचे फुटबॉल आहे, हे सगळे तयार कुठं व्हायचे? बांगलादेशमध्ये. आणि लोकांना वाटत होतं की जी आर्थिक प्रगती जिथे होती तिथं लोकांचा लोकशाहीवर विश्वास असतो. मात्र गेल्या काही वर्षात वातावरण बदलत गेलं, त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाची फार मोठी, सोशल मीडियाची फार मोठी भूमिका होती. आणि आज आपण बघतो की बांगलादेश पूर्णपणे अशांततेच्या घडतीत गेलेला आहे. तर त्याच्या मागं लोकशाहीचं पतन होण्यामागं तंत्रज्ञानाची अशा प्रकारे एक भूमिका आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की आणि रुरल. आता मी तुम्हाला विचारलं, तुम्ही ChatGPT वापरता का? मी खरं उत्तर मानतो तुमचं तर तुम्ही वापरत नाही. सर तुम्ही सांगा ना की वापरतात का लोक? विद्यार्थी वापरतात ना? तर हे जर काही प्रमाणात, आणि तुम्ही जर बघितलं ChatGPT वापरण्याची सुद्धा एक कला आहे की तुम्ही ज्या इंटेन्सिटीने इथे वापरता, आणि तुम्ही जर बघितलं शहरातले लोक आहे, शहरातले विद्यार्थी आहेत, त्यांच्याबरोबर आपण कम्पीट नाही करू शकत. तर ही जी भूमिका आहे की, आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला सांगतो की ज्या प्रकारे एक वयोगट आहे, एक 15 वर्षाच्या आतला जो मोबाईलचा वापर करतात तो मोबाईल कसा वापरतो, एक साधारणतः 15 ते 30 वर्षापर्यंतचा कसा वापरतो, त्यानंतर जे 50 पर्यंतचे लोक आहेत ते कशा प्रकारे वापरतात, आणि त्यानंतर येतात ते वृद्ध लोक की ते कशा प्रकारे वापरतात. तर हे जर आपण बघितलं तुम्ही तर प्रत्येकाची मोबाईल वापरण्याची एक संकल्पना वेगळी आहे. आणि तुम्ही काय बघत असाल की अरे हा फार मला मेसेजेस पाठवतो गुड मॉर्निंग पासून गुड नाईट पर्यंत, आणि आपण वैतागतो. पण त्यांची जर मानसिकता बघितली जे लोक वापरतात तर त्यांचं असं असतं की मोबाईल हे लोकांना जोडण्याचं माध्यम आहे, आपल्याला वेळ नाही पण त्यांना आहे, त्याच्यातून क्लॅशेस होत जातात. मग मोबाईल नेमका वापरायचा कसा याच्यावर लोकांमध्ये एकमत नाहीये. याच्यामुळे काय होतं की शिकलेले लोक आणि न शिकलेले लोक असे दोन गट पडले की मोबाईल नेमका वापरायचा कसा. हे झालं इन जनरल वापराबद्दल. पण तेच जर आपण बघितलं लोकशाहीबद्दल, तुम्ही जर बघितलं की शासनाने वेगवेगळे पोर्टल डेव्हलप केले. UPI पेमेंट करतो आपण, तुमच्यापैकी सगळ्यांना UPI पेमेंट करायला जमत असेल, पण 1-2 वर्षापूर्वी जमत नव्हतं, किंवा आज पण बरेच लोक असे त्यांना जमत नाही. मग तो एक कायम डिवाइड होतो. तुम्ही जर कुठला कंझ्युमर फोरमला कंप्लेंट करायची असेल किंवा अजून कुठं कंप्लेंट, सगळ्या गोष्टी ऑनलाईन होतात, पण आपल्याला शक्य होत नाही. आपण काय करतो, कॅफेमध्ये जातो किंवा दाखले काढायचे, आपल्याला वेगवेगळे दाखले काढायचे असतात, ते सुद्धा आपण घर बसल्या ऑनलाईन करू शकतो. पण आपल्याला माहिती नसते प्रोसेस. आपण सेतू केंद्रावर जातो किंवा अजून एजंट आहे त्यांना पैसे देतो वगैरे, अशा सगळ्या गोष्टी होत असतात. याच्यातून काय होतं की आपण म्हणतो ते ऑनलाईनच करायचं होतं तर मग इकडे कशाला, मग ती जुनी पद्धतच बरी नव्हती का. ह्याच्यातून एक अर्बन रुरल, कारण आपल्याला वापरायचं कसं हे माहित नाही. मग लोक म्हणतात की जे सरकार आहे ते फक्त श्रीमंतांसाठी, शिकलेल्यांसाठीच काम करतं. आमच्या ग्रामीण भागाकडे लोकांना बघायला वेळ नाही. किंवा शाळेत जर शिक्षकांची नियुक्ती करायची असेल, शाळेत एखादा ऑनलाईन प्रोग्राम घ्यायचा असेल, बऱ्याच ठिकाणी मोबाईलचं नेटवर्क नाही, नेटवर्क असेल तर रिचार्जला पैसे नाही,
किंवा प्रोजेक्टर नाही, बऱ्याच गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर बेसिक काही नसतं, तर जो ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे तो शिक्षणापासून वंचित राहतो. आणि शहरी भागातले लोक ऑलरेडी ते पुढारलेले असतात, ते अजून पुढे जातात आणि ग्रामीण भागातले लोक माग आहेत ते अजून म्हणजे मागासले राहतात. हा जो गॅप आहे तो ती दरी आहे ती अजून वाढत चालली, ती कमी नाही होत. त्यामुळं काय होतं की लोकांचा लोकशाहीवरचा जो विश्वास आहे तो डळमळीत व्हायला सुरुवात होते की लोक विचार करतात की ही फक्त जे राज्य व्यवस्था आहे ती गरिबांसाठी, ती ग्रामीण भागातल्या लोकांसाठी कामच करत नाही. आणि जर आपण बघितलं तर लॉज की आपण विचार केला की जे शासनाने हा निर्णय घेतला, डेटा जो आहे तो आयर्लंड मध्ये स्थित आहे, अमेरिकेत आहे, तर तो भारतात कसा आणायचा. याच्यासाठी कायम फेसबुक, ट्विटर या कंपन्यांचे वाद होत असतात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बरोबर. मग ते काय करतात की काहीतरी नोटीस काढली, कधी ट्विटरला बॅन केलं किंवा अशा गोष्टी चालत राहतात. ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलेट करण्यासाठी आपल्याकडे एक ऍक्ट आहे, IT ऍक्ट. तो कधी बनवला? 2000 ला. त्यावेळी फेसबुक अस्तित्वात नव्हतं, ट्विटर नव्हतं, ChatGPT नव्हतं. तर या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळी आपल्याला अंतर्भाव करायचा राज्य व्यवस्थेमध्ये, तर आपल्याला कायदे पण तेवढे कॉम्प्लिकेटेड बनवायची गरज आहे. आणि आधीच आपले कायदे एवढे कॉम्प्लिकेटेड आहेत, सामान्य लोकांना समजत नाही. आणि अशा नवीन गोष्टी आल्या. अजून एक कॉम्प्लिकेटेड गोष्ट काय आहे की सुरुवातीला काय व्हायचं की राज्य आहे, एक भारत म्हणून जर एक राज्य व्यवस्था आहे, तिला उलटवण्याचा प्रयत्न कोण करू शकतं? दुसरं राज्य करू शकतं. म्हणजे पाकिस्तान असेल, अजून कोण असेल, चीन असेल. पण आता झालं काय की फक्त राज्यांमधली लढाई नाही राहिली. म्हणजे राज्य म्हणजे मी असं महाराष्ट्र वगैरे असं नाही म्हणत, म्हणजे एक देशांमधली लढाई नाही राहिली. जे खाजगी कंपनी आहेत, फेसबुक असेल, फेसबुकला भारतामध्ये एक पर्टिक्युलर प्रोडक्ट लॉन्च करायचा असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, कुणाला देखील, आणि त्यांना जर इथल्या पॉलिसीज त्यांच्या आपण म्हणू शकतो फायद्याच्या नसतील आणि त्यांना त्या बनवायच्या असतील, तर ते काय करतील, तर हे जे सोशल मीडियामध्ये जो खोटा प्रचार आहे किंवा भारतात अशांतता पसरवायला सुरुवात करतील. म्हणजे जे नॉन स्टेट ऍक्टर आहेत, अशासकीय घटक, ते सुद्धा या युद्धात सहभागी झाले. आणि त्यांचा काय फायदा आहे? त्यांना फक्त आर्थिक फायदा पाहिजे. आणि त्यासाठी ते सामाजिक शांतता ही फार मोठ्या आपण म्हणू शकतो वर्षांचं फळ असतं, मेहनतीचं फळ असतं. आणि ती कुठं ना कुठेतरी मेंटेन असते. भारतासारख्या देशात आपण म्हणू शकतो की एवढा वैविध्यपूर्णतेने नटलेला देश आहे की जिथं थोडासा ट्रिगर सुद्धा म्हणजे फार म्हणजे दंगल वगैरे करण्यात कारणीभूत ठरू शकतो. अशा वेळी जर आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी जर या मोठमोठ्या कंपन्या जर विध्वंसक कृती करायला लागल्या तर त्या देखील लोकशाहीसाठी मारक आहेत. सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे? आपली प्रायव्हसी. तुम्ही सगळेजण एक विचार नेहमी काही ना काहीतरी विचार करत असतात. तुम्ही जो काही विचार करता तो कोणी म्हणजे तुमच्या मनात काय चाललंय हे कोणी वाचू शकत नाही. पण आता काही तंत्रज्ञान अशी पण डेव्हलप झाले तुमच्या मनातलं जे काही चाललंय ते सुद्धा कंटिन्युअसली मॉनिटर केलं जातं. न्यूरो सायन्स, न्यूरो टेक्नॉलॉजी आपण म्हणतो त्याला. तर अशा प्रकारे जर तुम्हाला मग तुमची वैयक्तिक आयुष्य काय राहिलं, म्हणजे माणसाचं असं असतं ना की तुमच्या मनात काय विचार येत आहेत की तुम्ही पण कंट्रोल करू शकत नाही. आणि पण त्याच्यावरून जर दुसरा कोण तुमचे विचार वाचत असेल तर तुम्हाला किती लाजल्यासारखं होईल समोरच्याबद्दल. तर चीनमध्ये जर आपण गेलो तर चीनमध्ये काय असतं, आपल्या ज्या शासकीय स्कीम्स आहेत, आधार असेल, रेशनिंग असेल, या सगळ्या गोष्टी चीनमध्ये देखील वेलफेअर स्कीम्स आहेत. तर त्याच्यामध्ये काय होतं की एक सोशल क्रेडिट स्कोर नावाची संकल्पना आहे. तर त्याच्यामध्ये काय करतात की प्रत्येक जो सिटीजन आहे, नागरिक आहे, तिथं तुम्हाला फेशियल रेकग्निशन सिस्टम लावलेली आहे की तुमचा चेहरा बघून तो पर्टिक्युलर व्यक्ती कोण आहे. त्यानंतर तुम्ही दिवसभरात करता काय हे कंटिन्युअसली मॉनिटर केलं जातं. तुम्ही राज्याच्या म्हणजे देशाच्या विकासासाठी किती कॉन्ट्रीब्युट करताय आणि सरकारच्या विरोधात किती मतं मांडताय त्याच्यावरून तुमची पत ठरवली जाते. आणि त्याच्यामध्ये तुमचा जो स्कोर येईल त्याप्रमाणे तुम्हाला शासकीय मदत मिळते, अनुदान मिळतं. अशा जर सगळ्या गोष्टी कंटिन्युअसली मॉनिटर होत असतील, तुम्ही विचार करा तुम्ही भारतात आहे, भारतामध्ये तुम्ही गेला चौकामध्ये वडापाव खात का चहा पीत मित्राशी काहीतरी बोलला,
आणि ते जर शासनानं ऐकलं आणि त्याच्यावरून जर तुम्हाला किती मदत मिळते हे जर ठरवायचा विचार केला तर तुमचं प्रत्येकाचं आयुष्य किती मर्यादित होईल. तुम्ही कुणाशी व्यवस्थित बोलू शकणार नाही. स्वतःच्या मनातले विचार आहेत ते कायम दाबून ठेवावे लागतील. मग त्याच्यातून पुन्हा आपण म्हणू शकतो डिप्रेशन, मानसिक रोग हे सगळे जडत जातील. त्यामुळं तंत्रज्ञानाचा जर योग्य वापर केला तर फक्त लोकशाही नाही तर प्रत्येकाच्या अस्तित्वासाठी पुढे जाऊन घातक ठरणार आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या की 21व्या शतकात तंत्रज्ञानाचे हे सगळे धोके आहेत. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं काही फायदे सुद्धा आहेत की जसं म्हणलं की ज्यावेळी मतदान एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुमारे 100 करोड ज्यावेळी मत देत असतात एवढ्या सगळ्यांना मॅनेज करायचं म्हणजे जगातली सगळ्यात मोठी जर कुठली सिस्टीम असेल तर ती आहे भारतातली जी मतदानाची जी यंत्रणा आहे ती. आणि तंत्रज्ञानामुळे फार गोष्टी सोप्या होतात. निवडणूक आता ईव्हीएम वर कसं होतं की तुम्ही सगळ्यांच्या मनात विचार असेल की ईव्हीएम जो काय आहे त्याची खात्री किंवा त्याची आपण म्हणू शकतो न्यूट्रॅलिटी खरोखर आहे का. तर ह्या गोष्टी आहेत किंवा बाकीच्या गोष्टी आहेत फक्त लोकांना त्याला ऍक्सेस दिला पाहिजे की जेणेकरून लोकांनी त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. जर कुणाला वाटत असेल की बाबा रे मतदान यंत्रामध्ये घोळ आहे तर त्याने पुढे येऊन ते निष्पक्षपणे मांडलं पाहिजे. त्याच्यामध्ये एक लॉजिक असलं पाहिजे पक्ष म्हणजे आपण म्हणू शकतो तात्कालिक फायदे सोडून. तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्या खरोखर विचार करण्याची गरज आहे. आणि भारतासारखे जे देश आहेत ज्याच्यामध्ये जे काही मोठे फेसबुक असेल, ट्विटर असेल, चॅट जीपीटी आहे हे सगळे देश आहेत ते बाहेरून ऑपरेट होतात. सॉरी हे सगळ्या कंपन्या त्या बाहेरून ऑपरेट होतात आणि भारताचा तिथं काहीच रोल नाही. भारताची जर आपण तांत्रिक क्षमता जर पाहिली तर ती कुठं ना कुठं तरी अजून पण डेव्हलप होते. आपण असं म्हणू शकतो की काही देश आहेत उदाहरणार्थ आफ्रिकेतले छोटे छोटे देश असतील किंवा भारताच्या शेजारी लागली पाकिस्तान, इराण वगैरे या देशांना तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत काही स्थान नाही. भारताकडे असं आहे की भारताकडे प्रगत यंत्रणा आहे, मनुष्यबळ आहे. आपण जर बघितलं अमेरिकेत तर सगळे जे इंजिनियर्स आहेत तर त्यातले बऱ्यापैकी जे इंजिनियर्स आहेत ते सगळे भारतीय आहेत. तर आपल्याकडे कुशल मनुष्यबळ आहे मात्र आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता आहे. तर ही जी आहे ते आपल्याला आपण म्हणू शकतो एक सुवर्ण संधी. त्याचा वापर कसा करायचा हे फार गुंतागुंतीची गोष्ट आहे. आणि ज्या प्रकारे आपण म्हणू शकतो की एक कोणती गोष्ट जर मोठ्या प्रमाणात म्हणजे आपण दूरदृष्टीचा निर्णय घ्यायचा असेल तर असं होतं की वैयक्तिक लेवलला आपल्याला थोडंफार नुकसान सहन करावं लागतं. मात्र जर नुकसान सहन करायचं म्हणलं तर जे समोरचे आहेत त्या गोष्टी मॅनिप्युलेट करून त्या गोष्टी चुकीचे निर्णय पसरवून काही ना काहीतरी समाजात अशांतता पसरवण्याचा देखील धोका आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी एवढ्या कॉम्प्लिकेटेड झाल्यात की नक्की निर्णय काय घ्यायचा आणि त्याच्यातून मार्गक्रमणा कशी करायची हा सरकारच्या पुढील फार मोठा प्रश्न आहे. आणि आपण एवढ्या बाहेरच्या कोशात राहतो की आपल्याला माहितच नसते की आजूबाजूला काय चाललंय. आपला मोबाईल आपल्या हातातलं किती धोकादायक शस्त्र आहे. तर हे जे सगळे आहेत फायदे असतील, तोटे असतील हे राहतच राहणार. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगतो की ज्यावेळी आपण नवीन तंत्रज्ञान येतं आपण प्रत्येक जण साशंक असतो की नक्की होईल काय. म्हणजे उदाहरणार्थ किर्लोस्करांनी ज्यावेळी लोखंडी फाळ निर्माण केला होता 20व्या शतकात तर शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की नांगर तर त्यावेळी लाकडी नांगर वापरायचे. तर त्यांचं म्हणणं होतं की लोखंडी नांगर जर गंजला आणि तो तसाच चालवला तर शेतात विष कालवलं जाईल. त्यामुळे ते लोक वापरायला तयार नव्हते. नंतर लोकांना सवय होत गेली. आज पण चॅट जीपीटी बद्दल किंवा आपण म्हणू शकतो एआय बद्दल लोकांचं असंच म्हणणं आहे की यावेळी जर नवीन काहीतरी तंत्रज्ञान आले तर आपण ते ऍक्सेप्ट करण्यापेक्षा त्याचा धोका जास्त मोठा आहे असं आपलं एक नैसर्गिक हे असतं. त्यामुळे कदाचित हे सगळे जे तोटे आहेत म्हणजे तुम्ही जर 2024च्या निवडणुकीच्या आधीचे जर सगळे लेख वगैरे वाचले तर सगळ्यांना वाटायचं की निवडणुकीमध्ये एआय फार मोठी भूमिका बजावेल. पण तसं काय प्रत्यक्षात घडलं नाही. अमेरिकेमध्ये सुद्धा याच वर्षी निवडणूक झाली म्हणजे 2024 मध्ये मागच्या वर्षी. तर त्यावेळी सुद्धा असं वाटलं होतं की म्हणजे तुम्ही जर 2020 ची निवडणूक बघितली तर त्यावेळी असे आरोप झाले होते की निवडणुकीमध्ये रशियाने फार मोठ्या प्रमाणावर चुकीची माहिती पसरवली आहे. 2024 मध्ये तंत्रज्ञान त्यापेक्षा पुढे आलेलं होतं. लोकांना वाटलं होतं की अजून फार गोष्टी वाढतील पण एवढं काही झालं नाही. तर ती जी
साशंकता आहे ती माणसाच्या मनात कायमस्वरूपी राहणार आहे आणि सध्याचा काळ भरपूर मोठ्या प्रमाणात अनिश्चिततेचा आहे की भविष्यात काय होईल कुणालाच माहिती नाही. आता मी सरांशी बोलत होतो सरांशी, तर त्यांचं पण म्हणजे आमचं बोलणं चाललं होतं की 20 वर्षांनी जग कुठे असेल याची कुणालाच कल्पना नाही. तर या आपण म्हणू शकतो अनिश्चिततेच्या कालखंडामध्ये तुमच्या विद्यार्थ्यांची फार मोठी जबाबदारी आहे की देशाला लोकशाहीला वाचवणं, लोकशाहीला संरक्षित करणं आणि लोकशाहीला पुढे नेणं. धन्यवाद.